ठीक आहे. अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण जो पोर्शन बघितलोय तो म्हणजे सेक्स डिटर्मिनेशन बघितलं. चार ह्याच्यामध्ये बघितलं. ह्युमन बिंग्स मध्ये बघलो, त्याच्यानंतर हनीबी मधले बघलो. ओके, विरिडिस नावाचे एक वर्म आहे त्याच्यामध्ये सुद्धा बघितलो. आणि दुसरं कोणतं बघितलेलं आहे, बर्ड्स मधले झड झड टाईपचं असतं हे बघितलंय. आजच्या लेक्चर मध्ये अतिशय महत्वाचा घटक आहे तो म्हणजे डिसऑर्डर्स. ठीक आहे, त्याला म्हणते डिसऑर्डर. पण हे कोणते डिसऑर्डर आहेत महत्वाचं आहे ते आहेत जेनेटिक डिसऑर्डर. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे जेनेटिक डिसऑर्डर. याला ब्रॉडली क्लासिफाय इनटू 2 ग्रुप मध्ये केले जातात. किती ग्रुप केले जातात? डिसऑर्डरचे 2. जो पहिला आहे त्याला म्हटलं जातं दे आर कॉल्ड एज द मेंडेलियन डिसऑर्डर. कोणता आहे पहिला? मेंडेलियन. आणि दुसरा आहे क्रोमोझोमल डिसऑर्डर. बघा लक्ष द्या, 2 कॅटेगरीमध्ये त्यांना कॅटेगराइज केले जातं, वेगळं केलं जातं. पहिला आहे मेंडेलियन आणि दुसरा आहे क्रोमोझोमल. क्रोमोझोमल आयएमपी आहेत आपल्यासाठी. आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून काय क्रोमोझोमल जे डिसऑर्डर आहेत ना त्या आयएमपी आहेत. जसं की आता बघा, मेंडेलियन डिसऑर्डर मध्ये कोणकोणते येतात तेवढ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि क्रोमोझोमलचं डीप मध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला. मेंडेलियन डिसऑर्डर्स आर मेनली कॉज्ड. आता हे डिसऑर्डर नेमकं का होतात तर याचं कारण आहे अल्टरनेशन, म्हणजे एका जागी दुसरंच काहीतरी येणं, अल्टरनेशन किंवा म्युटेशन. कोणाचं? जीन. म्हणजे 2 गोष्टींमुळे काय होणार आहे? मेंडेलियन डिसऑर्डर होणार आहे. त्यातली पहिली गोष्ट अल्टरनेशन आणि दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे म्युटेशन. तुम्हाला प्रश्न पडतो सर म्युटेशन म्हणजे काय? म्युटेशन म्हणजे द सडनली चेंजेस ऑकरिंग इन द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड ऑफ अ डीएनए. डीएनए मध्ये जो सिक्वेन्स असतो त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडणे. जसं की स्पायडरमॅन आपण बघितलो ना, त्याच्यामध्ये डीएनए मध्ये चेंज होते आणि त्याला पॉवर्स भेटतात. ते म्युटेशन आहे आणि हे कोणत्या प्रकारचं आहे? मेंडेलियन आहे. लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल हे पेपरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. पहिले एक्झाम्पल मेंडेलियनचं आहे थॅलेसेमिया, ब्लड रिलेटेड डिसऑर्डर आहे. दुसरा आहे सिकल सेल एनिमिया. एक्झाम्पल लक्षात ठेवा 2 नंबर. तिसरा नंबर आहे कलर ब्लाइंडनेस, डिफरन्शिएट करता येत नाही कलर. ओके, त्यानंतर आहे हिमोफिलिया. ओके, आणि 5व्या नंबरचा आहे फिनाइल कीटोन्युरिया. आता हे तुम्हाला वाटलं सर याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा कोणता आहे तर शेवटचा तो फिनाइल कीटोन्युरिया. तो महत्त्वाचा आहे. पेपरमध्ये तुम्हाला 5 पैकी एखादा क्वेश्चन येऊ शकतो आणि व्हेरी आयएमपी चान्सेस आहेत हे फिनाइल कीटोन्युरियावर लक्षात ठेवायचं. मग मेंडेलियन डिसऑर्डर मध्ये किती आहेत तर 5 आहेत. एखादा 5 म्हणजे 5च नाहीत, आपल्या अभ्यासक्रमामध्ये 5 आहेत, बरेच आहेत. त्यातला पहिला थॅलेसेमिया, सिकल सेल एनिमिया, कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया आणि फिनाइल कीटोन्युरिया लक्षात ठेवायचं. ओके, ऑन अदर हँड आता दुसरा जो ग्रुप पडतोय त्याला आपण कोणते म्हणतो? दे आर कॉल्ड एज द क्रोमोझोमल डिसऑर्डर. आपण बघितलं ना, जेनेटिक डिसऑर्डरचे 2 प्रकार पडतात. पहिला जो असतो मेंडेलियन डिसऑर्डर त्याच्यामध्ये 5 बघितलो आणि दुसरा जो प्रकार पडतो तो म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर. ओके, क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणजे याच्यामध्ये सिंपली क्रोमोझोम मध्येच काहीतरी चेंज झालेले असतात. कशामध्ये? क्रोमोझोम. आणि ऑलरेडी अगोदरच्या एका लेक्चर मध्ये आपण बघितलं क्रोमोझोम काय असतं, क्रोमॅटिन काय असतं, क्रोमॅटिड काय असतं, सिस्टर क्रोमॅटिड काय असतात. ठीक आहे, ते बघून घ्या, महत्वाचं आहे. मग डायरेक्ट क्रोमोझोम मध्ये चेंज झाला तर त्याला म्हणायचं क्रोमोझोमल डिसऑर्डर. आणि हे ड्यू टू कशामुळे होतं लक्षात ठेवायचं, बिकॉज अब्सेन्स. म्हणजे तुम्हाला जर मी विचारलो हाऊ मेनी क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन अ ह्युमन सेल तर तुम्ही सांगशाल 46. मी म्हणलो 45 आलं तर काय होईल? डिसऑर्डर होईल. एक एक्स्ट्रा आला, अब्सेन्स म्हणजे कमी झाला आणि एक्स्ट्रा ऍडिशन आहे, एक्सेस म्हणजे वाढणे. 46 पैकी 47 झाले तर काहीतरी मला सांगा. नॉर्मली 46 असतात. जर 47 झाले तर डिसऑर्डर आहे, 45 झाले तर डिसऑर्डर आहे. यालाच म्हणायचं क्रोमोझोमल डिसऑर्डर. ओके, आणि याच्यामध्ये कोणकोणते आहेत महत्वाचे आहेत त्यातला पहिला जो आहे तो म्हणजे डाऊन सिंड्रोम. कोणता आहे? डाऊन. दुसरा आहे टर्नर आणि तिसरा आहे क्लीनफिल्टर, DTK लक्षात ठेवा. ओके, डाऊन्स, टर्नर आणि क्लीनफिल्टर्स दे आर द कोणते सिंड्रोम आहेत किंवा डिसऑर्डर आहेत? दे आर कॉल्ड एज क्रोमोझोमल डिसऑर्डर. का? कारण की त्यांच्या क्रोमोझोम मध्ये बदल होत आहे. ठीक आहे, त्यांच्या क्रोमोझोम मध्ये एक तर वाढत आहेत किंवा कमी होत आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता माझा सिंपल क्वेश्चन आहे, हा जो थॅलेसेमिया आहे तो कोणता आहे? थॅलेसेमिया जो आहे तो क्रोमोझोमल आहे की कोणता डिसऑर्डर आहे? मेंडेलियन डिसऑर्डर. आपण जो 5 बघितला ना त्यामधला थॅलेसेमिया 1 नंबरचा आहे. हा एक ऑटोझोमल डिसीज आहे, डिसऑर्डर आहे. इट इज अ इनहेरिटेड रिसेसिव्ह डिसीज अँड हिमोग्लोबिन. बघा लक्षात द्या, इथं काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. मी ज्या गोष्टी अंडरलाईन करतो त्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट ऑटोझोमल आहे, दुसरी गोष्ट हा रिसेसिव्ह आहे. जर राहत नसेल तर सोडा, काही तेवढं इम्पॉर्टंट नाही. पण महत्वाचं आहे इथं की हा नेमकं होतो कुठं. जर आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड असते, ब्लड मध्ये आरबीसी असतात, आरबीसीच्या वर असतो हिमोग्लोबिन. काय असतो? HB असतो, हिमोग्लोबिन. आणि जो हिमोग्लोबिन मॉलिक्यूल हा बनलेला असतो 4 चेन पासून. त्यांचं नाव आहे
4 पॉलीपेप्टाइड चेन. किती चेन पासून बनलेला असतो? 4. त्याच्यातले जे 2 असतात ना ते अल्फा आणि दुसरे 2 कोणते असतात? बेटा. म्हणजे हिमोग्लोबिन बनलेला असतो 4 पॉलीपेप्टाइड चेन पासून, 2 अल्फा 2 बेटा. ओके. आणि द सिंथेसिस ऑफ अल्फा चेन आर कंट्रोल बाय 2 क्लोजली लिंक्ड जीन्स. म्हणजे आता इथं 2 अल्फा चेन्स तयार होतात, चेन्स बांधून ठेवण्यासाठीच्या चेन्स. त्या चेन्स त्याच्यातला अल्फा चेन तयार करण्यासाठी 2 जीन असतात. ओके. तुम्हाला माहिती आहे काही पण तयार होत असेल त्याचे काय असतात? ऑलरेडी जीन्स असतात. त्यातला पहिला जो आहे HBA1, दुसरा आहे HBA2 ऑन अ क्रोमोझोम नंबर. हे महत्त्वाचं आहे. किती क्रोमोझोम असतात? 16. while the synthesis of beta chain is controlled by the single chain. म्हणजे मला एवढं म्हणायचंय थॅलेसेमिया हे एक ऑटोसोमल डिसीज आहे. आणि त्याच्यानंतर ऑटोसोमल डिसीज म्हणजे काय माहिती का? जे ऑटोसोम्स मध्ये होते, सेक्स क्रोमोझोम मध्ये होत नाही. 22 पेअर्स असतात ऑटोसोमचे, 44 क्रोमोझोम असतात. त्याच्यामधल्या एका क्रोमोझोमवर काय होणार आहे? हिमोग्लोबिन मध्ये अल्फा आणि बीटा चेन तयार करण्याचे जीन्स प्रेझेंट असतात. अल्फा चेन करण्यासाठी HBA1, HBA2 असे 2 असतात आणि बीटा चेन तयार करण्यासाठी फक्त एकच असतं. त्याचं नाव आहे HBB. आणि ह्या HBA, HBA2 हे 16व्या क्रोमोझोमवर असतात आणि HBB हे कितव्या क्रोमोझोमवर असतात? 11व्या क्रोमोझोम मध्ये असतात. मग यांच्यामध्ये काही कारणास्तव जर म्युटेशन झालं, ओके, काही चेंजेस झालं तर काय होणार आहे? थॅलेसेमिया होणार आहे. बघूया आता ते कुठं होतंय. डिपेंडिंग अपॉन which chain hemoglobin is affected, thalassemia is classified as the alpha thalassemia. जर अल्फा जीन वर काही चेंजेस आले त्याला अल्फा थॅलेसेमिया म्हणायचं, बीटा आले तर बीटा थॅलेसेमिया म्हणायचं. आणि बीटा थॅलेसेमिया इट इज कॉज्ड ड्यू टू एक तर डिलीट करणं म्हणजे कमी करणं किंवा म्युटेट करणं कोण? जीन्स which codes for the alpha and beta globin chain and that result in the. आता एवढं चेंज झालं तर काय होणार आहे? ॲबनॉर्मल सिंथेसिस ऑफ हिमोग्लोबिन होणार आहे. तुम्हाला हिमोग्लोबिनचं फंक्शन माहित पाहिजे. हिमोग्लोबिनचं फंक्शन असतं ऑक्सिजनला ट्रान्सपोर्ट करणं. हिमोग्लोबिनचं काय काम असतं? ऑक्सिजनला ट्रान्सपोर्ट करणं. जर आता मला सांगा हिमोग्लोबिनच प्रॉपर तयार झाला नसेल तर ऑक्सिजन नेऊ शकतो का? नाही. महत्वाची गोष्ट आहे, डायरेक्टली इम्पॅक्ट पडतो. आणि इन थॅलेसेमिया पर्सन हे खूप महत्वाचे, त्याचे थोडंसं सिम्पटम लक्षात ठेवा. त्यांना बघा मी कालच्याच लेक्चरमध्ये सांगितलं डिक्रीज इन अ नंबर ऑफ हिमोग्लोबिन कॉल्ड ॲज द ॲनिमिया. आता इथं हिमोग्लोबिनच प्रॉपरली तयार होत नाहीये मग त्याला काय म्हणायचं? डिक्रीज इन अ नंबर ऑफ हिमोग्लोबिन, म्हणून त्याला काय म्हणले? ॲनिमिया. त्यासोबत हे जी स्किन असते ना आपली ती कशी होते? येलो कलरची होते. त्यासोबत आपल्या आरबीसीचा शेप आणि साईज काय होतो? बदलतो. त्यासोबत स्लो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होणार आहे, एकदम डार्क युरिन येणार आहे आणि मासिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन. आता बघा या ठिकाणी बुद्धिमत्तेला उपाय काय? काहीच नाहीये. सिंपली तुम्हाला ब्लड ट्रान्सफ्यूज करावं लागेल. काय करावं? ब्लड ट्रान्सफर करत राहावं लागणार आहे त्या व्यक्तीला जिवंत ठेवण्यासाठी. ब्लड ट्रान्सफ्युजन इज निडेड टू दिस पेशंट. आणि थॅलेसेमिया हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच जणांना काय वाटतं की सर थॅलेसेमिया आणि सिकल सेल ॲनिमिया सारखे आहेत, पण ते वेगवेगळे आहेत. द फॉर्मर इज द क्वालिटेटिव्ह प्रॉब्लेम ऑफ सिंथेसाइजिंग फ्री काय कामाचं नाही. ओके. म्हणजे तुम्हाला 2 गोष्टी इथे लक्षात ठेवायचे. थॅलेसेमिया विषयी ऑटोसोमल डिसीज आहे, त्यासोबत रिसेसिव्ह डिसीज आहे. त्याचे 3 जीन असतात. अल्फासाठी 2 असतात, बीटासाठी 1 असतो. अल्फासाठीचा HBA1, त्यानंतर HBA2, बीटासाठीचा असतो HBB. अल्फाचे असतात क्रोमोझोम नंबर 11 आणि हे असतात क्रोमोझोम नंबर 16. ठीक आहे. 16 आहे का? ठीक आहे, चेक करूया. HBB कोणावर आहे? HBB कोणावर असतो? 11 असतो. सोपं आहे, लक्षात ठेवा. HBB ह्याचा एकच सिंगल जीन असतो ना. सिंगल म्हणजे किती? एक म्हणजे 11 क्रमांक. ओके. यानंतर HBA1, त्यानंतर HBA2 ही किती असणार आहे? चालते, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. समजलं थॅलेसेमिया? काय अडचण? मेंडेलियन आहे. कोणता आहे हा? मेंडेलियन आहे, लक्षात ठेवण्यासारखा आहे. त्याच्यानंतर दुसरा जो सिंड्रोम असणार आहे तो आपल्याला दिलेला आहे, दॅट इज द डाऊन सिंड्रोम. आणि थेरीला पण येतात बरं, लक्षात ठेवा. डाऊनचं सिंड्रोम. आता डाऊन सिंड्रोम विषयी लक्षात ठेवा. 21 नंबरचा जो क्रोमोझोम असतो तो वाढतो, त्याला ट्रायसोमी म्हणतात. 2 असतात त्याच्या अजून एक येणार म्हणजे ट्रायसोमी. म्हणजे डाऊन सिंड्रोम इज नेम्ड आफ्टर द फिजिशियन जॉन लँगडॉन डाऊन हू फर्स्ट डिस्क्राइब धिस ऑटोसोमल क्रोमोझोमल डिसऑर्डर. खूप महत्वाचं बरं. ऑटोसोमल म्हणजे ऑटोझोम्स मध्ये होणारा डिसऑर्डर. ओके. कोणता डिसीज आहे हा? डिसऑर्डर आहे ऑटोसोमल आहे, डाऊन सिंड्रोम. ठीक आहे. बघा इथे चित्र, याला हाय करायचं तुम्ही. शुभम हाय कर. ठीक आहे, दात बघ त्याच्यानंतर. धिस सिंड्रोम बरं आहे, त्याला पोलेट कमी लागते.
दिस सिंड्रोम इज कॉज्ड ड्यू टू, आता हा ड्यू टू काय होतं, एक्स्ट्रा क्रोमोझोम वाढतंय, ट्रायसोमी म्हणजे एक वाढतंय ना, श्रीवल्ली म्हणलं सर, ट्रायसोमी. कॉपी ऑफ द क्रोमोझोम नंबर 21, म्हणजे 21 ची काय तयार होते, कॉपी तयार होते. अँड इट प्रेझेन्स ऑफ द, किती कॉपीज असतात मुलांनो, कॉप्या म्हणजे तुमच्या नाही, कॉपीज 3 कॉपीज ऑफ 21 क्रोमोझोम असतात इन्स्टेड ऑफ होमोलॉगस पेअर. अँड दिस इंडिव्हिज्युअल विल हॅव, किती, आता मला सांगा नॉर्मली किती क्रोमोझोम असतात रे, तुझ्यात किती क्रोमोझोम आहेत, 46. मग एक वाढला म्हणजे किती झाला, 40, म्हणजे त्याला ट्रायसोमी ऑफ 21st क्रोमोझोम म्हणतात. त्याचंच नाव आहे डाऊन सिंड्रोम. काय, कोणता सिंड्रोम, डाऊन सिंड्रोम. ओके बघा, 46 ऐवजी 47 आहे, ठीक आहे. And 21st trisomy occurs due to the non-distinction of failure of separation of chromosome atoms during the gamete formation. काही लक्षात ठेवायचं नाही. आणि तुम्हाला सांगू का, that is distantly higher in a mothers who are 45 years old. म्हणजे आता एखादी मदर आहे, तिला ऍट द मिनोपॉज किंवा 45 च्या नंतर तिला बाळ होत आहे, तर देयर इज अ चान्सेस की तो जो चाइल्ड आहे त्याच्यामध्ये डाऊन सिंड्रोम होण्याचे काय चान्सेस आहेत, असं इथं लिहिलंय. ओके, पुढे आता हे जे पेशंट असतात ना, आता पेशंटच म्हणावं लागेल कारण की यांना जन्मताच सिंड्रोम आहे ना. ओके, दुसऱ्यापेक्षा कमी दुसऱ्यापेक्षा जास्त आलं तर त्याला पेशंट म्हणायचं. आता इथे जास्त आहे, 21st चे 3 कॉपीज आहेत, एक नाही 3 कॉपीज आहेत, ठीक आहे. पुढे बघा, these patients have mild or the moderate mental retardation, म्हणजे ते अर्ध मेंटल असतात किंवा पूर्ण मेंटल असतात. अरे हसायचं नाही, खरंच माइल्ड म्हणजे अर्ध, म्हणजे थोडं थोडं, मॉडरेट म्हणजे अर्ध, सिंपल आहे. म्हणजे माइल्ड किंवा मॉडरेट आपल्यावर घ्यायचं नाही, ते मेंटल रिटार्डेशन असतात. मेंटल रिटार्डेशन म्हणजे येड्यागत करतात, येड्यावर. आणि यांची स्केलेटल डेव्हलपमेंट प्रॉपर नसते, पुअर असते स्केलेटल डेव्हलपमेंट. आणि यांचे फेशियल फीचर्स कसं स्मॉल हेड असतं, डोकं कसं असतं एकदम लहान, कानात पण, नाक पण आणि तोंड पण असतात. आणि फेस इज टिपिकली फ्लॅट, म्हणजे फेस असते ना कसं असते, फ्लॅट असते आणि राऊंडेड असते. आणि नोज कसं असते, एकदम फ्लॅट असते. माउथ हमेशा ओपन असते, ओपन माउथ. अँड प्रोट्रुडिंग टर्न, ओके, जी थोडीशी जाड असलेली असते. आणि आईज कशी असतात, स्लॅन्ट अप, आईज डोळे तुम्ही बघले ना त्या डायग्राम मध्ये, असे डोळे त्याचे स्लॅन्ट अप असते. आणि आउट विथ इंटरनल एपिकॅन्थियर फोर्स. आणि फ्लॅट हॅट्स असतात, स्कर्बी फिंगर्स असतात, पाम ब्रॉड असतो पाम. ओके, खूप लक्षात ठेवायचं. विथ अ सिंगल पाल्मर, काही नाही तेवढं तुम्हाला येणार नाही. ओके बघा, क्रोमोसोम 25 हा टोटल क्रोमोसोम्स आहेत बरं. हे कार्डिओटाइप आहे ऑफ अ डाऊन सिंड्रोम. बघा, एक मध्ये काही प्रॉब्लेम नाही, इथपर्यंत काय नाही, इथपर्यंत काय प्रॉब्लेम, इथं जर बघला किती आले ना, हेच प्रॉब्लेम आहे. म्हणून याला कोणतं सिंड्रोम म्हणले रे मुलांना, डाऊन सिंड्रोम. समजलं बाबा तो. ठीक आहे, चला पुढे. आता मी हिंदीतून शिकवायचं चालू करणार आहे, म्हणजे लवकरच हिंदीचा क्लास लावणार आहे, हिंदीतून शिकवणार आहे. काही खरं नाही. हम देखेंगे टर्नर सिंड्रोम, एक्स मोनोसॉमी, हा टर्नर सिंड्रोम. ठीक आहे, अगोदर समजलं डाऊन सिंड्रोम काय अवघड आहे, मला तर वाटलं काय अवघड आहे, कुछ भी उसमें अवघड नाही आहे. तो आगे जाएंगे. चांगलं बाहेर शिकवलं हिंदीमध्ये, मला तेच प्रॉब्लेम आहे, हिंदीच व्यवस्थित नाही जमत. ठीक आहे ना, बघूया आता टर्नर सिंड्रोम. त्याच्यामध्ये एक्स मोनोसॉमी आहे. बरं, तिथं वाढत पहिले काय होते, कमी होते बघा. आणि बघा आता एक्स किंवा वाय म्हणलं की कोणते क्रोमोझोम आहेत, म्हणून याला कोणतं म्हणायचं, सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर. आणि मोनो म्हणजे सिंगल, एकच क्रोमोझोम असतं. म्हणजे 46 ची किती झाले, 45 झाले. किती झाले, 45. इथे सिंपली 45 ना. बघा पुढे एक्स मोनोसॉमी, टर्नर सिंड्रोम एक्स मोनोसॉमी म्हणतात, एक्स ओ फिमेल्स म्हणतात. ओ म्हणजे काही पण नाही, एक्स ओ फिमेल्स. इट इज अ सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज्ड ड्यू टू द नॉन डिसम, लक्षात ठेवू नका, गॅमेट फॉर्मेशनच्या टाइमला होते. बॉन्ड विथ द टर्नर सिंड्रोम हॅज किती, 44 क्रोमोझोम्स ऑटोसोम्स प्लस 44 ने एक कमी झाले बरं. आणि ते कोणता क्रोमोझोम कमी झाला, एक्स क्रोमोझोम कमी झालेला आहे. आणि दे आर फिनोटाइपिकली फिमेल, म्हणजे दिसायला कशी दिसतात रे, फिमेल्स असतात. दे हॅव द शॉर्ट हाईट, हाईट कशी असते, एकदम लहान. वेब्ड नेक असते, लोअर पोस्टेरियर हेअर लाईन असते, ब्रॉड शिल्ड शेप असतात, चेस्ट असते. आणि पुअरली डेव्हलप्ड ओव्हरीज आणि ब्रेस्ट. अँड दे लो इंटेलिजन्स, म्हणजे हे लक्षात ठेवा, ते कसे असतात, लो इंटेलिजन्स असतात. लक्षात ठेवा, त्यामध्ये तुम्हाला सरळ एवढंच येणार आहे बाबा. टर्नर सिंड्रोम, एक्स मोनोसॉमी, एक्स ओ फिमेल, एक्स ओ प्लस 44 डन, बाकी काही नाही. आणि त्यानंतर अतिशय महत्वाचं आहे, दॅट इज द क्लेनफेल्टर सिंड्रोम. याच्यामध्ये वाढलेले आहे, तिथे कमी झाले, इथे काय झालं, वाढले. XXY. ओके, इट इज द कोणतं क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज्ड ड्यू टू द एक्स्ट्रा कोणता क्रोमोझोम, कोणामध्ये, मेल्स मध्ये.
म्हणजे याच्यामध्ये 44 ला 44 झाले, हे एक्स वाय अजून एक एक्स आला म्हणून याला XXY म्हणतात. आणि दे आर डिस्क्राइब्ड ॲज द फेमिनाइज्ड मेल. आता यांच्यामध्ये XX दोनदा आले ना, म्हणजे यांच्यामध्ये फिमेलचे कॅरेक्टर येतात, मेलच असतात पण कॅरेक्टर कसे येतात, फिमेलचे येतात. आणि एक्स्ट्रा क्रोमोझोम इज द रिझल्ट ऑफ अ नॉन डिस्टंट, लक्षात ठेवू नका काही नाही. इंडिव्हिज्युअल इज द मेल हॅज द ओव्हर ऑल मस्कुलाइन डेव्हलपमेंट. यांची व्हॉइस बघा, व्हॉइस इज अ पिच्ड हार्श अँड हॅव अ अंडर डेव्हलपमेंट टेस्टिस. दे आर टॉल, लांब असतात, लॉंग आर्म्स असतात त्यांचे. फेमाइन डेव्हलपमेंट असते, डेव्हलपमेंट ऑफ द ब्रेस्ट, हे खूप महत्वाचं कॅरेक्टर आहे, लक्षात ठेवा. त्यांना मॅमरी ग्लँड्स असतात यांच्यामध्ये, दॅट इज अ मॅक्रोमॅस्टिया. अँड यांच्यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिस होते का, नाही. अँड देअरफॉर दे आर द स्टराइल. ओके, मग तुम्हाला जर इथं महत्वाचे जर तुम्हाला सांगा म्हणलं तरी एक थॅलेसेमिया, दुसरा आहे ते हा वाला क्लेरफिल्टर सिंड्रोम. ठीक आहे, तर त्या ठिकाणी आपला हा पॉईंट झालेला आहे. कोणाला काही डाऊट, काहीच नाही. घरी गेल्यानंतर काय करायचं, हे वाचायचं. आज जेवढं शिकवलं त्यामधला तुम्हाला थेरी आणि सीईटी मध्ये 100% क्वेश्चन दिसेल, 100% म्हणतो. व्हिडिओ आहे, पेपर झाल्यानंतर तुम्ही बघा, व्हिडिओ अगोदर बघा, पण आले की नाही नंतर बघा. ठीक आहे, चालतंय, थांबूया.